तर मित्रांनो, म्हटलं मावस भाऊ ट्राय तर करतच होता. म्हटलं आपण पण बघू कसं येते. तर भाई असला डेंजर दिसतोय ना नवरदेव, तुम्ही बघू शकता. हे बघा डायरेक्ट. आणि असलं फॅब्रिक भारी न्यायचं. असं अंगाला टोचत वगैरे काहीच नाहीये. एकदम मस्त आहे. प्रीमियम क्वालिटी मान्यवरला तुम्हाला जर कपडे घ्यायचे असेल आणि मोठी वेडिंग करायची असेल तर मान्यवर आहे ना बेस्ट चॉईस आहे. गुड मॉर्निंग, सॉरी, गुड आफ्टरनून मित्रांनो. आणि आता शुभ सकाळ नाही तर शुभ दुपार आहे. कारण व्हिडिओ बनवायचंच लक्षात नव्हतं, लय दमलो होतो. नाईट ड्युटीवर आलतो, नाश्ता वगैरे केला, फ्रेश झालो, डायरेक्ट झोपलो. तर आता मावस भावानी कॉल केला की त्याचं लग्न ठरलंय ना, त्याची शॉपिंग वगैरे करायची जरा, म्हणून म्हणला जरा ये. तर म्हटलं भाऊ ये, झोप तर सॅक्रिफाईस करावंच लागेल त्यासाठी. तर आता जायचंय, आवरले वगैरे, पुणे स्टेशनला येतोय तो. तिथून मग बघू आता कुठे जायचंय कसं. लग्नाची खरेदी भाई खूप जवळचा विषय, त्यासाठी खूप महत्वाचा, स्पेशल नाही का. नवरदेवाचे कपडे म्हणजे नेक्स्ट लेवल काम असते. तर चला आता जाऊया. माझ्या तोंडावर अजून तुम्हाला झोप दिसत असेल. जाऊया चला. अलंकार चौकात उभा आहे सध्या. तुम्हाला इकडे येतो मी, कारण इकडूनच आम्हाला MG रोडला जायचंय ना. बघू आता किती वेळा येतोय ते बघू. जाऊया मग. लय झोप येते लय. काय करणार आहे मला? भावासाठी काहीतरी करावं लागतं. आलाय खास लग्नाच्या शॉपिंग साठी. स्वतःचं लग्न आहे भाऊ. मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को आलोय कॅम्प मध्ये. आणि कॅम्प मध्ये आता शोधायचं आम्हाला मान्यवर कुठे आहे, त्यानंतर तस्व वेडिंगचे नाही का, म्हणजे आता वेडिंग नको इंग्लिश मारायला, ते लग्नाचे कपडे बिपडे कुठे भेटतात ते बघायचंय. तर पहिल्यांदा पेट पूजा करायची, भूक लागली आहे. काय म्हणतो, काय खायचं, पिझ्झा वगैरे? पिझ्झा खात नाही रे भाऊ, मी हेल्थ हेल्थ कॉन्शियस आहे. काहीतरी दुसरं बघू आहे का. तर तुम्हाला वाटतं ऑन कॅमेरा एक बोलते, ऑफ कॅमेरा काहीतरी वेगळेच धाकड का चालू आहे. सगळे सगळे लोक माझ्या थोबड का बघतात ते, पण आपल्याला काही घंटा फरक पडत नाही. काय काय आपल्याला ते लोक थोडे खायला देणार. आता विचारू का त्याला, 100 रुपये देता खायला? नाही देणार कोण. फायनली एका हॉटेलमध्ये आलोय आता. भूक लागली होती. दुपारचे आता 1:45 झालेत आणि म्हटलं थोडं जेवण वगैरे करून घ्यावा आणि नंतर मग कपडे बघायला जावा. तोपर्यंत आपला मोठा मावस भाऊ पण येईल आणि फॅमिली पण येईल, घरचे सगळे येतील. देवाची शक्ल बघू शकता तुम्ही. काय वाटतंय, कसं वाटतंय आता? गारगार वाटतंय का? हा? गारगार वाटतंय. जेवण वगैरे झालंय मित्रांनो दुपारचं. आणि आता चाललोय कपड्याच्या दुकानात. फायनली आता 2 वाजलेत. बघूया, अजून पण घरचे आले नाही, म्हणजे वेळेची किंमतच नाही रे. मोठा मावस भाऊ नाही, त्याला वेळेची किंमतच नाही अजिबात. तिकडे पोरं उन्हात हिंडतात, काय करतात, मस्त आता गाडी देणार आरामात. काय आता काय बोलायचं त्याला. चला इकडे मान्यवर आहे, बघू शकता हे मान्यवर. आणि इकडे एक हॉटेल आहे तस्व. चाललोय आता बघू. मित्रांनो, तस्व या कपड्याच्या दुकानात गेलतो, कॅम्प रोडला आहे. आणि तिथे आम्ही सेट बघितला, याच्या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो अंगावर घातलेला. तर त्याची किंमत 25,000 सांगितली. मी म्हणत म्हटलं माझं पेमेंट का सांगतोय या मंथली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हणलं लग्न करणं किती अवघड गोष्ट आहे. जो लग्न करतोय ना त्यालाच माहिती आता. याच्या भावना मी जाणू शकतो. आम्ही दोघं आम्ही एकाच स्टेजला आहे सध्या. तर बघू आता मान्यवर मध्ये चाललोय. मान्यवर मध्ये काय रेट आहे बघू आता. का 2 महिन्याचं पेमेंट सांगते ते, आता काही मग आता काही खरं नाही. म्हटलं मावस भाऊ ट्राय तर करतच होता. म्हटलं आपण पण बघू कसं येते. तर भाई असला डेंजर दिसतोय ना नवरदेव, तुम्ही बघू शकता. हे बघा डायरेक्ट. आणि असलं फॅब्रिक भारी न्यायचं. असं अंगाला टोचत वगैरे काहीच नाहीये, एकदम मस्त आहे. प्रीमियम क्वालिटी मान्यवरला तुम्हाला जर कपडे घ्यायचे असेल आणि मोठी वेडिंग करायची असेल तर मान्यवर आहे ना बेस्ट चॉईस आहे. आहे थोडेफार पैसे जास्त, पण आता ज्याला उडवायचेच म्हणलं तर काय पैसे बघून नाही जमत. मौज करायचे असेल तर मान्यवर कपड्यांसाठी एक नंबर आहे. चला, हे असा लुक आहे आपला, बघू शकता तुम्ही वरून खालीपर्यंत. मजा येते. तिकडे जाऊ चला. ते समोर केशरी रंगाचं दिसतंय ते मान्यवर आहे.
बघूया काय म्हणतात आता. मित्रांनो साखरपुड्याचा सेट आता चॉईस केला त्याने आणि आता तो ट्रायल रूम मध्ये गेलाय भाऊ. तर बघू आता बाहेर आल्यावर कसा दिसतोय, कारण ते नवरीच्या साडी बरोबर पण मॅच झाला पाहिजे. बघू आता कसं दिसतोय, एक चेंज करून. फायनली सिलेक्शन होते आता. ऊपर से नीचे तक सज धज के रेडी अभी. बकरा कटने वाला है. हा साखरपुड्याचा लुक आहे, बघू शकता. फुलगण नाही फोटो. मित्रांनो आता फक्त आहे ना हळदीचा आणि साखरपुड्याचा हे ड्रेस झालाय. अजून बाकी लग्नाचं बघायला दुसरीकडे चाललोय आता. बघूया आता काय काय होते, बघूया पुढं. आता माझं मला ड्युटीला पण जायचंय, झोपायचंय. आज तर माझं लय वाट लागणार. ड्युटी जर बिझी गेली ना काही खरं नाही, दुसऱ्या दिवशी तर डायरेक्ट आजारीच पडेल असं वाटतं. बघूया आता काय होतं. तिकडलं तर काही पटलेलं नाही आम्हाला. आता आम्ही इकडे आलोय लक्ष्मी रोडला, मुलचंदला जायचंय आता. आता मुलचंदला पण पटतंय का नाही काय माहिती. तुषार शेठ पटवा लवकर. पुरील नाही हो, कपडे पाठवा आधी. पुरकी तर तुम्ही पटवली आता. जाऊया, इतकं ट्रॅफिक आहे ना घाण. तुम्ही बॅक साईडला बघू शकताय सगळं. चला आता मुलचंदला जाऊ. मुलचंद येतोय आम्ही, तयार राहा. आला असतो ना आतापर्यंत आमचं सगळं सेट झालं असतं, जेवण झालं असतं, घरी गेलो असतो. पण घरातले महिला मंडळ आल्यामुळे ना काहीच होत नाहीये. काहीच पसंत पडत नाहीये. काहीच पसंत पडत नाही. हे बघा या वहिनी बोलत नाही, त्याच्यामुळे बोलतच नाही, नुसतं असं बघतात. असं करतात. पाटील पाटील आताच एक ड्रेस सिलेक्ट झालाय लग्नाचा. फेटा वगैरे सगळा, शेला वगैरे, कुर्ता, मोजडी वगैरे. आता हळदीचं बघायचंय, साखरपुडा बघायचंय अजून. आता मी तर यांना म्हणलं मी रामराम घेतो, कारण नाईटला जायचंय. लय अवघड आहे लग्नाचं काम. चला आता डायरेक्ट जाऊया घरी. फायनली रूमवर आलो, आंघोळ केली. त्याच्यानंतर असं वाटतच नाही की आता मी माझी नाईट ड्युटी. अचानक फ्रेश वाटायला लागलं, कसं काय माहिती. माहित नाही आता रात्र कशी जाते. अजून पण त्यांची शॉपिंग चालूच आहे. आता किती वाजेपर्यंत चालू ते माहित नाही. महिला मंडळ असलं की टाइम लागणारच, मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी काढता पाय घेतला आणि लवकर आलो, नाही का. नाही तर परत मला ड्युटीला उशीर व्हायचा. त्यात रविवारी मोकार गर्दी येते दगडूशेठ हलवायची तिथं. चला आता थोडासा आराम करू, अर्धा तास तरी. आलोय ड्युटीला, जाऊया नाईटला. झोपलो नाही, काय नाही काय नाही. बघूया आता काय होते.